आज बिग बॉसचा एक नवीन प्रोमो रिलीज झालेला आहे आणि यामध्ये सगळ्यात जास्त कल्ला सूरज चव्हाणचा दिसत आहे आणि यावर आता सोशल मीडियामध्ये अनेक प्रकारच्या चर्चा होत आहेत. बरेच जण आता सूरज चव्हाणनं गेम खेळायला सुरुवात केली अशा प्रकारच्या कॉमेंट्स करत आहेत आणि एक प्रकारे ज्या प्रकारे आजच्या प्रोमोमध्ये सूरज चव्हाण खेळताना दिसत आहे यामुळे सगळीकडेच त्याचं आता कौतुक होत आहे. कारण मागील काही एपिसोडमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर सूरज चव्हाण अतिशय शांत असायचा, कोणालाच काही बोलत नव्हता, परंतु पहिल्यांदाच आता त्याचं अग्रेसिव्ह रूप दिसणार आहे. तर नक्की काय आहे प्रोमोमध्ये हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात अगोदर मागील काही जर एपिसोड तुम्ही व्यवस्थितपणे बघितले असतील किंवा जर तुम्ही डेली एपिसोड बघत असाल तर तुम्हाला समजलं असेल की सूरज चव्हाण काहीच बोलत नाही किंवा घरामध्ये शांत असतो. जेव्हा त्याला एखादा प्रश्न विचारला जातो तेव्हाच तो त्यावर उत्तर देतो. या व्यतिरिक्त तो घरामध्ये काहीच जास्त बोलत नाही, हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. आणि याच कारणामुळे सूरज चव्हाण जास्त बोलत नाही. यामुळे भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश देशमुख खास करून सूरज चव्हाणला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असतो आणि जेणेकरून सूरज चव्हाण जे ओरिजिनल आहे, तो ज्या प्रकारे रील्स बनवतो किंवा टिकटॉकवर व्हिडिओ बनवायचा अगदी त्याच प्रकारे त्यानं घरामध्ये पण खेळावं अशी सगळ्यांचीच अपेक्षा होती. परंतु काही ना काही गोष्टीमुळे तो खेळत नव्हता. परंतु आजच्या प्रोमोमध्ये असं दिसत आहे की आता सूरज चव्हाण स्वतःच्या रौद्र अवतारामध्ये आलेला आहे आणि तो तशा प्रकारचं खेळण्यास सुरुवात केलेली आहे असं दिसत आहे. तर विषय असा आहे की कॅप्टन्सीसाठी टास्क सुरू आहे आणि यामध्ये तो स्वतः अरबाजला जाऊन भेटतो आणि अरबाज, आता तुम्हाला माहिती आहे की या अगोदरचे जेवढे काही टास्क झालेले आहेत त्यामध्ये अरबाज दमदाटीपणामुळे जिंकण्याचा प्रयत्न करत असतो किंवा स्वतःच्या ताकदीचा उपयोग करत असतो. त्याला कोणी शक्यतो भेटण्याचा प्रयत्न करत नाही. परंतु आजच्या प्रोमोमध्ये असं दिसत आहे की सूरज चव्हाण त्यालाच भिडत आहे आणि एक प्रकारे डॉमिनंट करताना पण दिसत आहे. आणि लगेचच सूरज चव्हाण अशा प्रकारचं डॉमिनंट करताना दिसत आहे हे बघून वैभव लगेच अरबाजची बाजू घेऊन सूरज चव्हाणला म्हणतो असं नको करू. त्यावर सूरज चव्हाण लगेच म्हणतो मी अजून त्याला हाणलं नाही, माझं मी बघेल. तर तू मध्ये बोलणं अशा प्रकारे सूरज चव्हाण उत्तर देत असतो. तर थोडक्यात सांगायचं झालं तर आजचा प्रोमो खूपच इंटरेस्टिंग वाटत आहे आणि या कारणामुळे आजचा एपिसोड खूप जास्त चांगला बनू शकतो. तर आजचा प्रोमो बघितला का नाही आणि प्रोमो बघून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की